शासकीय कामांच्या ठेक्यासाठी 56% रक्कम वाटावी लागत असल्यानं केवळ 44% रकमेतून विकास कामं करावी लागतायत असा गंभीर आरोप शासकीय कंत्राटदारांनी आज कोल्हापुरात झालेल्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात केला। जुनी आणि प्रलंबित बिलं मिळत नाहीत तोपर्यंत नवीन निविदा न भरण्याचा ठराव कंत्राटदारांच्या महाअधिवेशनात करण्यात आला। तसंच थकीत बिलं त्वरित मिळाली नाहीत तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। राज्यातील शासकीय कंत्राटदारांची बिलं प्रलंबित आहेत। ई टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता राहिलेली नाही, यासह अन्य समस्या कंत्राटदारांना भेडसावत आहेत। कंत्राटदारांच्या विविध मागण्या आणि समस्यांबाबत विचारविनिमय करण्यासह आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शासकीय कंत्राटदारांचं पहिलं राज्यस्तरीय महाअधिवेशन आज कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये पार पडलं। कोल्हापूर बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाअधिवेशनात विविध ठराव संमत करण्यात आले। कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष किशोर जामदार यांनी कंत्राटदारांच्या समस्यांचा आढावा घेतला। यावेळी झालेल्या चर्चासत्रात प्रलंबित बिलांमुळे ओढावलेल्या गंभीर आर्थिक स्थितीची व्यथा अनेक ठेकेदारांनी मांडली। बँकांचं कर्ज, वाढतं व्याज, जीएसटी, मजुरांची देणी आणि साहित्य पुरवठादारांची थकबाकी यामुळे अनेक ठेकेदार आर्थिकदृष्ट्या कोलमडल्याचं त्यांनी सांगितलं। आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यानं आत्महत्येची वेळ आल्याचं काही ठेकेदारांनी सांगितलं। मुळात अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा 15 ते 20% कमी रकमेनं निविदा भरावी लागते। त्यानंतर लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि जीएसटी अशी एकूण 56% रक्कम वाटावी लागते। ठेकेदाराचा नफा केवळ 8% असतो। त्यामुळे उर्वरित रकमेत किती दर्जाचं काम होत असेल हे तपासलं पाहिजे, असं ज्येष्ठ ठेकेदार प्रवीण उंबरकर यांनी सांगितलं। या अधिवेशनात शासकीय विभागाच्या थकीत रकमा आणि कामाबाबत सादरीकरण करण्यात आलं। जुनी बिलं मिळत नाही तोपर्यंत नवीन निविदा न भरण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याशिवाय येत्या 2-3 महिन्यात सर्व प्रलंबित बिलं शासनानं द्यावीत, अन्यथा पुन्हा राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा ठराव करण्यात आला। यावेळी डॉक्टर राजीव कृष्णाणी, सुनील नागराळे, सोहम दळवी, बी.एस. पाटील, प्रशांत शेलार, निलेश पाटील, संजय पाटील, विजय सावंत, किरण माळी, दयानंद शिंदे, अनुप देसाई, कुलदीप पाटील यांच्यासह राज्यभरातील शासकीय कंत्राटदार प्रतिनिधी उपस्थित होते।